शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान, शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम, केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका, शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही नाराजी, सूत्रांची माहिती। पालिका निवडणुकीच्या निकालावरून भाजप शिवसेनेत अंतर्गत मतभेद, आमच्यावर भाजपनं फोडलेलं खापर चुकीचं, काही स्थानिक ठिकाणी भाजपकडून मदत झाली नाही, शिवसेना नेत्याचं मत, सूत्रांची माहिती। भाजपच्या स्थानिक नेत्यांमुळे पराभव, समाधान सरवणकरांकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर, तर आरोप तथ्यहीन, सरवणकर महायुतीत भांडणं लावत आहेत, भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप। कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल, शिंदेंच्या शिवसेनेसोबत संपर्कात असल्याची चर्चा, बैठकीत अनुपस्थित राहिल्यानं ठाकरेंची शिवसेना नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या तयारीत। आम्हाला फोडाफोडीची गरज नाही, बाळासाहेब ठाकरेंना मानणारा नगरसेवक पाठिंबा देत असेल तर का घेऊ नये, कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या नॉट रिचेबल नगरसेवकांवरून प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। प्रणिती शिंदेंनी काँग्रेस समर्थकांना केलेल्या आवाहनावर भाजप मंत्र्यांची जीभ घसरली, मंत्री जयकुमार गोरे यांचं प्रणिती शिंदेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य। राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गोंधळ, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, ईव्हीएमवर बंदी घालण्याची आंदोलकांची मागणी। मुनगंटीवारांचं वक्तव्य अफवा, काँग्रेसचे नगरसेवक सुरक्षित, ठाकरेंनी चंद्रपुरात सोबत यावं म्हणून चर्चा सुरू, विजय वडेट्टीवार यांची स्पष्टोक्ती, तर ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय चंद्रपुरात कुणाचाच महापौर बसणार नाही, राऊतांचा दावा। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉंग मार्चची पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेनं आगेकूच, शेतकऱ्यांच्या नावावर वनपट्टे व्हावे यासह 12 मागण्यांसाठी मोर्चा। सोनं 2,500 तर चांदी 14,000 महागली, जीएसटीसह सोनं 1,50,895 रुपये तर चांदी 3,20,330 रुपयांवर।